काहीच न मागणार हे पांडव भगवंतांनी ज्यावेळेस भगवद्गीता सांगितली आणि विश्वरूप दर्शन दाखवलं, बघ थोडक्यात बोलतो, विश्वरूप दर्शन दाखवलं, त्याच्यानंतर अर्जुनानं व्यक्त केलेली आपल्या जीवनातली खंत व्यक्त केली अर्जुनानं. तिथं अर्जुन स्वतः म्हणतो, देवा अरे काय रे आम्ही तुझा अन्याय केला, तुला ओळखलं नाही देवा. पात्र तू उचलायची, रोज उचलली, आणि पात्र उचलल्यावर खालचं राम कोणा ती खरकट पडलेलं असतं ते झालायचं, ते बी कोणी करायचं, देवानं करायचं. आणि आम्ही म्हणजे मी हातात गांडीव धनुष्य घेऊन उभा राहायचं, भीमदादानी खांद्यावर गदा घेऊन उभा राहायचं, धर्मराजाने उपरनं खांद्यावर टाकायचं आणि त्यांनी बी डुलत हिंडायचं. कुठं मांडवा. आणि देवा तुम्ही काय करायचं, पात्र उचलायची. देवा तू एवढा भगवंतानी विश्वरूप दाखवलं, त्यावेळी त्या विश्वरूपाच्या भगवंतानं तोंड पसरलेलं होतं, त्याच्यामध्ये कोण कोण जात होतं, सगळं विश्व त्या भगवंताच्या तोंडात जात होतं आणि देव सगळं गिळत होता. कौरवांचं 11 अक्षयणी सैन्य आणि पांडवांचं 7 अक्षयणी सैन्य, हे सगळं त्या देवाच्या तोंडात जात होतं. अर्जुन स्वतः बघत होता. आणि मग अर्जुन म्हणतो, देवा किती मोठा अन्याय केला, काही चांगलं झालं नाही देवा. या कौरवाची या घरात शिष्टाई धाडीला शी दातारा. देवा तुझे खूप खूप मोठे आम्ही अपराध केले, पण एवढं सगळं जरी झालं असलं, देवाच्याकडं आम्ही अनेक अशी कामं देवाकडून करून घेतली की ती कामं देवानं करत असताना आम्ही देवाच्या हातातून हिसकटून घ्यायला पाहिजे. वय आपल्या गावातला सरपंच जर पात्र उचलला तर आपण उचलून घेतो का? एवढ्या मोठ्या माणसाने ही काम करू नये, आपण ती कामं त्या मोठ्या माणसाला करू देत नाही. पण अर्जुन म्हणतो, देवा तू सगळ्या जगाचा मालक असताना तू आमच्या घरी पात्र उचलली ना,